अन्न व औषध प्रशासनानं अकोला MIDC फेज 4 येथील एका कारखान्यावर धाड टाकून प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखूचे उत्पादन उघडकीस आणलंय। या कारवाईत तयार माल, कच्चा माल, अत्याधुनिक यंत्रसामग्री, पॅकिंग साहित्य असा एकूण 1,23,14,480 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अन्न व औषध प्रशासनाला 16 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाकाया ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट क्रमांक AN71 MIDC फेज 4 अकोला येथे छापा टाकण्यात आला। तपासणी दरम्यान विविध ब्रँडच्या प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखूचे उत्पादन सुरू करण्यात आल्याचं आढळून आलं। तपासणी दरम्यान विविध ब्रँडच्या प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याचं आढळून आलं। कारवाईत विमल, वाह, रेड लेबल, बहार आदी ब्रँडचा तयार पान मसाला, सुगंधी तंबाखू, मोठ्या प्रमाणात सुपारी, गुटखा प्रीमिक्स, तंबाखू, कथा पावडर, मॅग्नेशियम कार्बोनेट तसंच पाउचिंग, ब्लेंडिंग, ग्राइंडिंग, स्क्रीनिंग आणि सीलिंग मशीन्स, विविध कंपनीचे पॅकिंग रोल आणि रिकामे पाउच जप्त करण्यात आलं। या प्रकरणी अक्षय घसिटा यादव वय वर्ष 19, राहुल करन्सी यादव वय वर्ष 19, रोहित राजेश दुर्वे वय वर्ष 17 यांना आरोपी करण्यात आला असून गौरव अशोक शर्मा हा मुख्य आरोपी फरार आहे। तसंच जागेचा मालक श्रीमती पद्मिनी हिम्मत शिरेकर यांचाही या प्रकरणामध्ये समावेश आहे। या संदर्भात MIDC पोलीस स्टेशन अकोला येथे फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र सोळंके व अमरावती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार पार पडली आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला जिल्हा संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.